पाकिस्तानमध्ये लष्कराच्या ताफ्यावरती मोठा हल्ला झाला आहे। या हल्ल्याची जबाबदारी बलूच लिबरेशन आर्मीने स्वीकारली आहे। या हल्ल्यात 90 पाकिस्तानी लष्करी जवान मारल्याचा दावा बलूच आर्मीने केला आहे। तर पाकिस्तानी लष्कराने फक्त 11 सैनिकांचा मृत्यू झाला असल्याची माहिती दिली आहे व 21 जण जखमी असल्याचं सांगितलं आहे। पाकिस्तानातील बलुचिस्तानमध्ये हिंसाचार सुरूच आहे। रविवारी क्वेटामध्ये जमियत उलेमा ए इस्लामचे वरिष्ठ नेते मुफ्ती अब्दुल बाकी नूरझाई यांची अज्ञात हल्लेखोरांनी हत्या केली आहे। क्वेटा विमानतळाजवळ नूरझाई यांच्यावरती अज्ञातांकडून गोळ्या झाडण्यात आल्या, ज्यात त्यांचा मृत्यू झाला आहे। फ्रान्समधील समाजवादी आणि लोकशाही गटाचे नेते राफेल ग्लक्समैन यांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टॅरिफ लादण्याच्या धमकीवर टीका करत स्टॅच्यू ऑफ लिबर्टी परत करण्याची मागणी केली आहे। अमेरिका आमच्या भेटीच्या पात्र नाही। 1886 मध्ये आम्ही भेट दिलेला स्टॅच्यू ऑफ लिबर्टी त्यांनी परत करावा। फ्रान्सने स्टॅच्यू ऑफ लिबर्टी तुम्हाला भेट म्हणून दिली आहे, पण तुम्ही त्याची कदर करत नाही, असं राफेल ग्लक्समैन यांनी म्हटलं आहे। जम्मू काश्मीरमधील हंदवाडा भागात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाल्याची माहिती समोर येते। रविवारी झालेल्या चकमकीत एक दहशतवादी मारला गेला असल्याची माहिती मिळत आहे। या दहशतवाद्याकडून AK-47 व दारुगोळाही जप्त करण्यात आला आहे। हंदवाडा भागात काही दहशतवादी लपल्याची माहिती सुरक्षा दलांना मिळाली होती। त्यानंतर सुरक्षा दलांनी शोध मोहीम सुरू केली आणि त्यांना पहिलं यश आलं। या भागात अजूनही शोध मोहीम सुरू आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अमेरिकन पॉडकास्ट लेक्स फ्रीडमन रविवारी रिलीज करण्यात आला आहे। या पॉडकास्टमध्ये पंतप्रधान मोदींनी अनेक मुद्द्यांवरती भाष्य केलं। तसेच यावेळी पंतप्रधान मोदींनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची त्यांच्या आयुष्यातील महत्त्वाची भूमिका, समाजातील त्यांचे योगदान आणि त्यांचे वैयक्तिक अनुभव याबद्दल सविस्तर चर्चा केली। RSS कडून मला जीवन मूल्ये मिळाली, हे माझे भाग्य होते, असं पंतप्रधान मोदींनी या पॉडकास्टमध्ये म्हटलं आहे। महाराष्ट्र विधान परिषदेच्या 5 जागांसाठी पोटनिवडणूक लागली आहे। याच पार्श्वभूमीवर 5ही जागांसाठी 5 उमेदवारांची अधिकृत नावं देखील जाहीर करण्यात आली आहेत। 16 मार्च रोजी भाजपकडून 3 उमेदवारांची घोषणा करण्यात आली। त्यानंतर आज राष्ट्रवादी, अजित पवार गट आणि शिंदे गटांकडून नावाची घोषणा करण्यात आली। शिंदे गटाकडून नंदुरबार इथले शिवसैनिक चंद्रकांत बटेसिंग रघुवंशी, भाजपकडून संदीप जोशी, संजय केनेकर आणि दादाराव केचे, तर अजित पवार गटाकडून संजय खोडके यांच्या नावाची घोषणा करण्यात आली। राज्य विधान परिषदेच्या 5 जागांसाठी 27 मार्चला पोटनिवडणुका होणार आहेत। इतिहासातून औरंगजेबाला काढू शकत नाही, औरंगजेबासारखा विलन होता म्हणून शिवाजी महाराज हिरो झाले, असे जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं आहे। गेल्या काही दिवसांपासून औरंगजेबाच्या कबरीवरून राज्यात वाद होताना दिसत आहे। अशातच आता जितेंद्र आव्हाड यांच्या वक्तव्यानंतर हा वाद आणखीनच चिघळणार असल्याचं म्हटलं जात आहे। राज्यात हजारो विषय पेंडिंग असताना केवळ औरंगजेबावर बोलले जात आहे, असं जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं आहे। अमेरिकेच्या राष्ट्रीय गुप्तचर विभागाच्या प्रमुख तुलसी गॅबार्ड सध्या भारताच्या दौऱ्यावर आहेत। त्यांच्या या भेटीदरम्यान भारत अमेरिका यांच्यात अनेक मुद्द्यांवर चर्चा आणि करार होऊ शकतात। भारत दौऱ्यावर गॅबार्ड यांनी परराष्ट्र एस जयशंकर, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, NSA अजित डोभाल यांची भेट घेतली। या दौऱ्यात भारत आणि अमेरिकेतील आर्थिक संबंध मजबूत करण्याची एक चांगली संधी असल्याचं त्यांनी म्हटलंय। अमृतसरमधील मंदिराबाहेर झालेल्या स्फोटाच्या घटनेतील संशयित सोमवारी पंजाब पोलिसांशी झालेल्या चकमकीत ठार झाला आहे। दुसऱ्या संशयिताला पकडण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले। 15 मार्च रोजी अमृतसरमधील ठाकूरद्वार मंदिराबाहेर झालेल्या स्फोटानंतर परिसरात भीतीचे वातावरण पसरले होते। विधानसभा निवडणुकीनंतर राज्यभर सध्या पक्षांतराचे वारे जोरदार वाहत आहे। नुकताच काँग्रेसचे माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी पक्षाचा राजीनामा देत शिवसेनेत प्रवेश केला। धंगेकर यांच्या राजीनाम्यानंतर पुण्यात काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे। आता रवींद्र धंगेकरांनंतर महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अनेक पदाधिकारी पक्षाची साथ सोडण्याच्या तयारीत आहेत। महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सरचिटणीस रोहन सुरवसे पाटील व NSUI पुणे सरचिटणीस कृष्णा साठे यांच्यासह पक्षातील अन्य 100 पदाधिकारी पक्ष सोडणार आहेत। तर या होत्या आतापर्यंतच्या ठळक बातम्या। उद्या पुन्हा भेटू अशाच महत्त्वाच्या घडामोडीसोबत। पाहत राहा वृत्तम मराठी।